नमस्कार कुंभ राशीच्या मंडळींनो, 24 जून ते 30 जून हा काळ तुमच्या आयुष्यात काही विशेष संकेत घेऊन येत आहे. अनेक दिवसापासून तुमच्या मनात एक प्रश्न सतत फिरत असेल, माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल कधी येणार? तर या आठवड्यात ग्रहस्थिती तुम्हाला स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी देऊ शकते. काही लोकांना नवीन कामाची संधी मिळू शकते, काहींना नातेसंबंधामध्ये स्पष्टता मिळू शकते, तर काही जण महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर असतील. या 7 दिवसात एखादी अनपेक्षित भेट, एखादा फोन कॉल किंवा एखादी बातमी विचारण्याची दिशा बदलू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण जाणून घेणार आहोत कोणते दिवस तुमच्यासाठी अधिक अनुकूल आहे, कोणत्या गोष्टीमध्ये सावध राहायचे आणि कोणत्या संधीकडे विशेष लक्ष द्यायचे. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात जुनी अडचण सोडवण्याचा मार्ग सापडू शकतो, तर काहींना स्वतःच्या मेहनतीचे फळ दिसू लागेल. मात्र प्रत्येक संधीसोबत जबाबदारी येते, त्यामुळे घाईघाई निर्णय घेऊ नका. मंडळी, पुढील काही मिनिटांमध्ये आपण प्रेम, पैसा, करिअर, कुटुंब आणि आरोग्य या सर्व बाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि तुम्हाला जर प्रश्न करायचे असेल तर नक्की कमेंटमध्ये नक्की विचारा. तर चला तर कुंभ राशीवाल्यांना आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता बोलूया या आठवड्यातील सर्वात महत्त्वाच्या विषयाबद्दल, करिअर आणि आर्थिक स्थितीबद्दल. 24 जून ते 30 जून दरम्यान तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. अनेक दिवसापासून तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात त्या कामामध्ये हळूहळू प्रगती दिसू लागेल. काही लोकांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते, तर काहींना नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे या काळात एखादी जुनी अडकलेली गोष्ट पुन्हा मार्गी लागू शकते. ज्या कामासाठी तुम्ही वारंवार प्रयत्न करत होता ते अचानक पुढे सरकताना दिसेल. त्यामुळे निराश होऊ नका. व्यवसायात करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाचा व्यवहार किंवा चर्चा तुमच्या फायदेची ठरू शकते. मात्र कोणतेही कागदपत्र वाचल्याशिवाय सही करू नका, कारण धनलाभाच्या बाबत ह्या आठवड्यात मिश्र आणि आशादायक दिसत आहे. अचानक मोठा पैसा मिळेल असं नाही, पण उत्पन्न वाढणाऱ्या संधी नक्की मिळू शकतात. काही लोकांना अतिरिक्त कमाईचे मार्ग दिसतील. मंडळी, या काळात एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ही व्यक्ती मित्र, नातेवाईक किंवा सहकारी असू शकते. त्यांच्याकडून मिळालेला सल्ला किंवा माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच 27 आणि 28 जून हे दिवस विशेष लक्षात ठेवा. या दिवशी घेतलेला एखादा निर्णय पुढील काही महिन्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे विचारपूर्वक पाऊल उचला. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर या आठवड्यात एखादा फोन कॉल, ईमेल किंवा मुलाखतीची संधी मिळू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि संधीचे स्वागत करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या आठवड्यात तुमच्या मनात अचानक एखादी नवीन कल्पना येऊ शकते. सुरुवातीला ती छोटी वाटेल, पण भविष्यात तीच कल्पना मोठा बदल घडवू शकते. त्यामुळे विचार करा आणि योजना लिहून ठेवा. मंडळी, पैशाबाबत अति उत्साह टाळा. कोणाच्याही बोलण्यावर लगे विश्वास ठेवू नका. गुंतवणूक करू नका. संयम आणि शहाणपणाने घेतलेला निर्णयच तुम्हाला खरा फायदा देईल. मंडळी, ग्रहाचे संकेत असे सांगत आहे की हा आठवडा तुम्हाला मेहनत, संयम आणि योग्य निर्णय याच्या जोरावर पुढे नेऊ शकतो. आणि पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, संबंध आणि कुटुंबाच्या कोणते मोठे बदल घडू शकतात. कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, कमेंटमध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ आणि तुमचे काय प्रश्न हे विचारण्यासाठी अजिबात विसरू नका. तर मंडळी, आता आपण त्या विषयाकडे वळणार आहोत ज्याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते, प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंब. 24 जून ते 30 जून दरम्यान तुमची भूमिका आयुष्यात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. अनेक दिवसापासून एखाद्या व्यक्तीबद्दल असलेला संभ्रम आता दूर होऊ शकतो. मनात दडवून ठेवलेली भावना व्यक्त करण्याची संधी मिळू शकते. जे लोक प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ नाते अधिक मजबूत करण्याचे आहे. छोट्या गैरसमजमुळे निर्माण झालेला तणाव कमी होऊ शकतो. संवाद वाढेल आणि एकमेकांबद्दल विश्वास अधिक जास्त मजबूत होईल.
मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यामध्ये अंतर निर्माण करू शकतात. त्यामुळे कोणावरही वादाच्या वेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा. अविवाहित महिलांसाठी ह्या आठवड्यात विशेष संकेत देत आहे. एखादी नवीन व्यक्तीची ओळख होऊ शकते किंवा आधीपासून ओळखीची असलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात अधिक महत्त्वाची बनू शकते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबाच्या बाबतीत वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. घरातील एखादी जुनी समस्या सोडवण्याचा मार्ग सापडू शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला या काळात तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. विशेष म्हणजे या आठवड्यात एखादी आनंदाची बातमी घरात येऊ शकते. ती शिक्षण, नोकरी, विवाह किंवा आर्थिक प्रगतीशी संबंधित असू शकते. त्यामुळे घरातील वातावरण उत्साही राहू द्या. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना जुना मित्र किंवा नातेवाईकाकडून संपर्क येऊ शकतो. हा संपर्क भविष्यातील एखाद्या महत्त्वाच्या संधीचे दार उघडू शकतो. मंडळी, प्रेम नातेसंबंधामध्ये सर्वात मोठी ताकद असते विश्वासाची. या आठवड्यात जर तुम्ही विश्वास आणि संयम जपला तर अनेक गोष्टी तुमच्या अपेक्षापेक्षा चांगल्या घडू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचा भाग बाकी आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत आरोग्य, भाग्य आणि तो मोठा बदल ज्यामुळे कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींच्या आयुष्यात नवीन दिशा मिळू शकते. आरोग्य आणि भाग्य आठवड्यातील सर्वात मोठा संकेत आहे. कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतो. आरोग्य, भाग्य आणि या आठवड्यात मिळणाऱ्या महत्त्वाचे संकेत. 24 जून ते 30 जून या काळात तुमची ऊर्जा पूर्वीपेक्षा अधिक चांगली राहू शकते. अनेक दिवसापासून चालू असलेले मानसिक ताण हळूहळू कमी होताना दिसेल. काही गोष्टी चिंता तुम्ही मनात ठेवल्या पण आता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो. तर मंडळी, आता आपण आरोग्याच्या बाबत निष्काळजीपणा, झोप अपुरी घेणे आणि वेळेवर जेवण करणे किंवा जास्त विचार करणे यामुळे थकवा जाणू शकतो. तर मंडळी, ज्यामुळे शरीर आणि मन दोन्हीही विश्रांती देते आवश्यक आहे. या आठवड्यात तुमचं अंतर्मन आणि काही महत्त्वाचे संकेत मिळू शकतात. एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार विचार येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कधी कधी आपल्याला आयुष्यात नवीन दिशा देणारे संकेत अगदी सध्या घटनेमधून मिळतात. भाग्याच्या बाबत पाहिले तर या काळात हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसत आहे. विशेष ज्या व्यक्तींनी प्रामाणिकपणे मेहनत केली आहे त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे फळ दिसू लागेल. या आठवड्यात एखादी अनपेक्षित योग निर्णय होऊ शकतो. तर मंडळी, अचानक आलेला फोन, एखादी भेट, एखादी नवीन माहिती किंवा एखादी संधी तुमच्या आयुष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. तर मंडळी, 29 आणि 30 जून हे दिवस विशेष लक्षात ठेवा. या दिवशी घडणारी एखादी छोटी घटना भविष्य मोठा परिणाम घडवू शकते. त्यामुळे प्रत्येक संधीकडे सकारात्मक दृष्टीने पहा. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, भाग्य नेहमी त्यांना साथ देते जे स्वतःवर विश्वास ठेवतात. त्यामुळे भीती, शंका आणि नकारात्मक विचार बाजूला ठेवा. तुमच्यात असलेली क्षमता ओळखा. हो मंडळी, तुमच्यात असलेली क्षमता ओळखा. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात आत्मविश्वासापलीकडे आकर्षक वाटू शकते. प्रार्थना, ध्यान किंवा सकारात्मक विचार यामुळे मनाला शांतता मिळते आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद वाढते. मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत तो सर्वात महत्त्वाचा संदेश, विशेष उपाय आणि आठवड्यात अंतिम निष्कर्ष ज्यामुळे तुमच्या आयुष्याला खरोखर नवी दिशा मिळू शकते. विशेष उपाय, अंतिम संदेश आणि आठवड्याचा निष्कर्ष. तर चला तर मंडळी, जाणून घेऊ. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या संपूर्ण आठवड्याच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. तर जाणून घ्या, कारण ग्रहाचा संकेत फक्त घटना सांगत नाही तर योग्य दिशा देखील दाखवतात.
24 जून ते 30 जून या काळात तुमच्या आयुष्यात जे बदल घडतील त्यासाठी तुमची मानसिक तयारी असणे खूप आवश्यक आहे. अनेक वेळा आपल्या आयुष्यात मोठी संधी येते, पण भीती, संभ्रम किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे आपण ती ओळखू शकत नाही. मंडळी, या आठवड्याचा मुख्य संदेश आहे स्वतःवर विश्वास ठेवा. गेल्या काही महिन्यात जे काही घडले आहे त्यातून तुम्ही खूप काही शिकवलं, काही लोकांची साथ सोडली असेल, काही योजना अपूर्ण सोडल्या असेल, तर हे अजून पूर्ण व्हायची वेळ आली आहे. या काळात तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देऊ शकतो. आता जाणून घेऊया एक छोटासा सकारात्मक उपाय. रोज सकाळी उठल्यानंतर काही क्षण शांत बसा आणि तुमच्या ध्येयाचा विचार करा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा आणि प्रयत्न करा की तुमच्या प्रगतीपेक्षा तुमचा आत्मविश्वास अधिक महत्त्वाचा आहे. तर मंडळी, रोज सकाळी उठल्यानंतर एक क्षण शांत बसल्यानंतर ज्येष्ठांचा आदर करा आणि शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. अशा कृतीमुळे मनाला समाधान मिळते आणि सकारात्मकता वाढते. थोडे अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्या प्रगतीपेक्षा तुमचा आत्मविश्वास अधिक महत्त्वाचा आहे. मंडळी, ग्रहस्थिती संकेत देत आहे की आठवडा तुम्हाला काही नवीन शिकवून जाईल. कदाचित एखादा निर्णय, एखादी भेट किंवा एखादी संधी तुमच्या विचारात बदल घडवू शकते. बदलाचे स्वागत करा. लक्षात ठेवा, आयुष्यातील नवीन दिशा देणारे क्षण नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. अनेकदा ते अगदी शांतपणे येतात आणि नंतर त्यांचे महत्त्व समजते. म्हणून 24 ते 30 जून या काळात प्रत्येक दिवस सकारात्मकतेने जगा, संधी ओळखा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. पुढे जगण्याची ताकद तुमच्यात आहे. मंडळी, जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. पुढील भागात आपण या आठवड्याच्या शेवट आणि सर्वात प्रभावी संदेश जाणून घेणार आहोत, जो प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तींना लक्षात ठेवायला हवा. कुंभ राशीच्या मंडळींनो प्रिय, आता आपण या सर्व भविष्यवाणीतील सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा संदेश जाणून घेणार आहोत. 24 जून ते 30 जून हा काळ तुमच्यासाठी आणखीन एक आठवडा नाही. हा काळ तुम्हाला स्वतःकडे नव्या नजरेने पाहण्याची संधी देऊ शकतो. अनेक दिवसापासून ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधत होता, त्यातील काही उत्तरे या काळात मिळण्याची शक्यता आहे. मंडळी, लक्षात ठेवा की आयुष्यातील प्रत्येक मोठा बदल हा एक छोट्या निर्णयापासून सुरू होतो. या आठवड्यात तुम्हाला एखादा निर्णय द्यावा लागू शकतो. सुरुवातीला तो निर्णय साधा वाटेल, पण भविष्यात त्याचे मोठे परिणाम दिसू शकतात. ग्रहाचे संकेत असे सांगतात की तुमच्या आयुष्यातील एक जुना अध्याय हळूहळू संपत आहे आणि नवीन अध्याय सुरू होण्याची तयारी होत आहे. त्यामुळे दुःखी होण्यापेक्षा जे होणार ते तुमच्या स्वागतासाठी होणार. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात अशा व्यक्तीची भेट देखील होऊ शकते ज्यांच्या विचारामध्ये सकारात्मक बदल घडवेल, तर काहींना स्वतःच्या क्षमतेवर नव्याने जाणीव होईल. तुमच्यासाठी सर्वात मोठा सल्ला म्हणजे स्वतःवर शंका घेणे थांबवा, कारण अनेकदा नशीब आपल्याला संधी देते, आपण स्वतःला मागे खेचतो. आठवड्यात धाडसी पुढे जाण्याचा प्रयत्न करा. या आठवड्याचा शुभ रंग निळा, शुभ अंक 4 आणि 8, शुभ दिवस शनिवार आणि रविवार. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर सकारात्मक मनाने आणि पूर्ण तयारीने पुढे जा. मंडळी, शेवटी एकच सांगत आहे मी, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून यायचे आहेत. कधी कधी परमेश्वर आपल्याला थोडा उशीर करतो, पण योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय देतो. अपेक्षेपेक्षा जास्त देतो. त्यामुळे विश्वास ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि सकारात्मक राहा. कमेंटमध्ये कुंभ राशी जय श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या राशी भविष्यासह. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि परमेश्वराची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तर मंडळी, राशी भविष्याचा व्हिडिओ कुंभ राशीचा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्ती शक्ती चॅनलला जोडून राहा. सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.